नमस्कार. आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. या महिन्यात कोणत्याही एका दिवशी किंवा दररोजच आजपासून तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. अशी संधी पुन्हा नाही आहे. सर्व दोष यामुळे दूर होणार आहेत. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी कायम वास करेल. तर अशा कोणत्या 3 वस्तू तुम्हाला आजपासून आवर्जून कापुरासोबत जाळायच्या आहेत? तुम्ही एकही दिवस हा उपाय करू शकता किंवा संपूर्ण महिनाभर केला तरीही निश्चितच उत्तम ठरेल. तर संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, कारण हा संपूर्ण महिना श्री भगवान विष्णूंना समर्पित आहे. हा महिना भगवान विष्णूंचा असल्यामुळे पुरुषोत्तम मास असे या महिन्याला म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, दान, उपायांचे फळ हे इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मिळते. कुंडलीतील ग्रहदोष, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वोत्तम काळ हा मानला जातो. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या, अनेक अडचणी असतील तर या महिन्यातली ही संधी सोडू नका, कारण अशी संधी पुन्हा 3 वर्षानंतरच येणार आहे. कारण अधिक महिना दर 3 वर्षाला येत असतो. तर यावर्षी आलेला आहे, तर तुम्ही नक्कीच वेळात वेळ काढून हे काम करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला हे काम करताना मंत्र देखील म्हणायचा आहे. तर सविस्तर माहिती आपण पुढे बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. अधिक महिन्यात घरात कापूर आणि काही विशेष वस्तू एकत्र जाळल्याने घरामध्ये सकारात्मकता वाढते, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होतो, सुखशांती समृद्धी कायम नांदते, नकारात्मकता नष्ट होते, वास्तुदोषाचे निवारण आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरते. मला माहीत असेल, या महिन्याला पुरुषोत्तम मास तर म्हणतातच, पण धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. हिंदू पंचांगात सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी हा एक अतिरिक्त महिना येत असतो. या महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानून त्यांना घरी बोलवून धोंडे म्हणजेच गुळाचे अनारसे, पुरणाचे दिवे किंवा पुरणाचे धोंडे हे वाण दिले जाते आणि तांब्याचे भांडे दान देण्याची सुद्धा जुनी परंपरा आहे. यामुळे कुटुंबामध्ये समृद्धी येत असते. या महिन्यात लग्न, मुंज किंवा ग्रहप्रवेश यासारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. हा केवळ नामस्मरण, जप, तप आणि आत्मशुद्धीसाठी राखीव महिना असतो. आणि मैत्रिणींनो, या महिन्यात जर तुम्ही संध्याकाळी काही उपाय जर केले तर ते आध्यात्मिकदृष्ट्या फार फायदेशीर मानले जात आहे. यावेळी कापुरासोबत इतर कोणत्याही वस्तू जाळल्या, ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या वस्तू जाळल्या तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश, लक्ष्मीचे आगमन, वास्तूची शुद्धी, मानसिक शांतता, आरोग्य रक्षण हे सर्व तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. म्हणजेच काय, तर संध्याकाळी दिवस मावळताना वातावरणात नकारात्मक लहरी वाढतात आणि सकारात्मकही तितक्याच असतात. सकारात्मक लहरीच आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात अशा विशेष तिथीवर. आणि तुम्हाला तर हा संपूर्ण महिनाच या उपायासाठी मिळालेला आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. याचा तुम्ही उपयोग करूनच घ्यायचा आहे. यावेळी कापूर तुम्ही घरामध्ये जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होते. संरक्षण कवच तुमच्या घराच्या भोवती तयार होत असते, ज्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव हा कमी होतो. घरामध्ये त्या प्रवेश करू शकत नाही. आणि त्यासोबतच तिन्ही सांजेला जर घरात लक्ष्मीचे आगमन होत असेल असे प्रत्येकाला माहीत असते, तर यावेळी घराच्या मुख्य दरवाजा उघडा आणि तिथे थोडासा कापूर आणि त्यासोबत लवंगा जाळायच्या आहेत. आणि जे मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे ती वस्तू देखील त्यामध्ये टाकायची आहे. यामुळे घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता ही घराच्या बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी स्थिर राहते. आपण कधी घरामध्ये खूप नकारात्मक विचार करत असतो, काही ना काही नकारात्मक बोलत असतो, कोणाचा तरी राग आलेला असतो आणि आपण काहीतरी विचित्रसारखं बोलून जातो. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरलेली असते आणि दिवसभरात घरातील लोकांच्या बोलण्यातून किंवा विचारातून देखील ही नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. ती संध्याकाळच्या या उपायाने नष्ट होते. घरातील जडपणा कमी होऊन मन प्रसन्न होत असते. त्यासोबतच मानसिक शांततेसाठी देखील हे खूप महत्त्वाचे आहे. तर मी तुम्हाला जी वस्तू यासोबत जाळायला सांगणार आहे ती वस्तू तुम्ही त्या कापुरासोबत जाळल्याने तुमच्या मेंदूचा थकवा हा कमी होतो, तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. यामुळे दिवसभराचा थकवा हा कमी होऊन रात्री शांत झोप लागते. घरामध्ये हलके आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येणार आहे. हा उपाय करताना घरातील खिडक्या, मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे, जेणेकरून घरातील
जुनी हवा म्हणजेच नकारात्मकता देखील बाहेर निघून जाईल आणि नवीन ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल. तर मैत्रिणींनो, हा महिना तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आलेला आहे. कारण अधिक महिन्यात संध्याकाळी कापूर आणि इतर वस्तू तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने घरामध्ये जाळलात तर खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व त्याला आहे. तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत असते. या प्रत्येक वस्तूंचे संध्याकाळच्या वेळेस काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असतात. तुमच्या घरामध्ये असलेल्या या साध्या सोप्या वस्तूंचेच पण प्रभावी उपाय ठरत असतात. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर अधिक महिना आजपासून सुरू आहे तर तो 13 जूनपर्यंत असणार आहे. म्हणजे तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. दररोज केला तरीही उत्तम ठरेल. कोणत्याही एका दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आणि त्या दिवशी केला तरीही चालेल. नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप सकारात्मक बदल घडेल. कारण साक्षात विष्णूंचे हे स्वरूप असलेला महिना आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. त्यासोबतच पृथ्वीवर विष्णूंचे हे सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतील. विष्णू तत्व असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील. कापूर हा पूर्णपणे जळून नष्ट होतो. त्याचा कोणताही अंश म्हणजे राख मागे उरत नाही. हे मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. भगवंताच्या चरणी आपले अस्तित्व विरघळून टाकणे म्हणजेच कापूर जाळणे होय. त्यासोबतच संध्याकाळी कापूर जाळल्याने घरातील देवी देवतांची शक्तीही जागृत होत असते आणि पितृदोष देखील शांत होतो. कापुराच्या जळल्याने वातावरणातील हवा ही शुद्ध होते आणि त्यातील औषधी गुणधर्म हा जागृत होतो आणि त्यामुळे नकारात्मकता देखील नष्ट होते, विषाणू देखील नष्ट होतात. तर संध्याकाळी तिन्ही सांजेला नकारात्मक ऊर्जा ही जास्त सक्रिय असल्यामुळे कापुरासोबत विशेष वस्तू या जाळायच्याच आहेत. आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळेल त्या वेळेत करायचा आहे. विशेषतः प्रदोष काळात किंवा तिन्ही सांजेच्या वेळेत तुम्ही हा जो उपाय केला तर निश्चितच तो जास्त प्रभावी ठरेल. लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ असते. जर तेव्हा नाही शक्य झाले तर मग 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आज नाही शक्य झाले तर उद्या करा. असे तुम्ही या महिनाभरात कधीही करू शकता. चला तर तुमच्या घरातील सर्वच दोष दूर करणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आणि महिनाभर चालणारा हा उपाय आपण बघूयात. वेळ वाया न घालवता आपण विषयाकडे वळूयात. तर हा उपाय करताना तुम्हाला त्याआधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. तुमच्या घराची दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावायचे आहेत. तुळशीजवळ 1 दिवा लावायचा आहे आणि एक तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर लगेचच हा उपाय करायला सुरुवात करा. यासाठी तुम्हाला एक आसन घेऊन देवघरासमोर बसायचे आहे. उपाय करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडेच तोंड करून बसायचे आहे. या वस्तू जळत असताना त्यांचा धूर तुम्हाला संपूर्ण घरात विशेषतः प्रत्येक कोपऱ्यामध्ये दाखवायचा आहे. धूर दाखवताना घराचा मुख्य दरवाजा देखील उघडा असावा आणि त्यावर देखील थोड्या वेळासाठी तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता घराच्या बाहेरच निघून जाईल. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायचे भांडे घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखाद्या कोणत्याही धातूची निरांजने असेल मोठ्या आकाराची तर ती देखील घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर खूप शुद्ध कापूर मानला जातो. सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत असते. तो नसेल तर मग साधा कापूर घेऊ शकता. त्यानंतर प्रत्येकजणच कापुरासोबत जाळणारी ही महत्त्वाची वस्तू आणि प्रत्येकाला माहीत असलेली लवंग. तर 2 अखंड फुलांचे लवंगा घ्यायचे आहेत. याचे महत्त्व काय आहे तर धनप्राप्ती होते आणि अडकलेला पैसा देखील परत मिळण्यासाठी मार्ग मोकळे होतात. तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील तरी ते देखील तुम्हाला परत मिळतील आणि तुमची अडलेली कामे देखील मार्गी लागतील. त्यासोबतच तुम्हाला ज्या मी महत्त्वाच्या 3 वस्तू सांगणार आहे त्या आता पुढे सांगत आहे. तर तुम्हाला यासाठी 3 ते 5 काळी मिरी घ्यायची आहेत. काळी मिरी हे घरातील सदस्यांना लागलेली नजर दूर करत असते आणि शत्रुबाधा देखील शांत होते. कधीकधी शत्रू आपल्याविषयी वाईट विचार करत असतात आणि नकारात्मकता पसरवत असतात, नजर देखील लावत असतात. त्यामुळे आपले अनेक कामं रखडले जातात आणि हेच कामं पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही मिरी देखील घ्यायची आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला हे जे सांगितलेले आहे यापैकी लवंग तर प्रत्येकजण जाळतातच. संध्याकाळी कापुरासोबत लवंग जाळल्याने घरातील पैशाची चणचण देखील दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. धनलाभाचे देखील योग येतात. त्यानंतर दुसरी वस्तू सांगितलेली आहे ती काळी मिरी. संध्याकाळच्या वेळी घरातील लहान मुलांना किंवा सदस्यांना बाहेरील बाधा किंवा नजर लागण्याची शक्यता जास्त असते. तर कापुरासोबत हे 3 ते 5 ह्या काळी मिरी जाळल्याने घरातील सर्व नजर दोष, शत्रुबाधा हे त्वरित नष्ट होतात. त्यानंतर घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही तंत्रमंत्र आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी, त्या रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेला कापुरावर पिवळी मोहरी टाकून त्याचा धूर
केल्यावर तुम्ही घराभोवती तो धूर पसरवल्यावर एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते. यामुळे घरातील आजारपण दूर होतो आणि वाईट शक्तींचा प्रभाव देखील कमी होतो. त्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाची आणि शेवटची वस्तू ती म्हणजे ती वस्तू टाकायची आहे आणि लगेचच कापूर प्रज्वलित करायचा नाही आहे. तर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर ही जी वस्तू आहे ती समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. तर ही वस्तू आहे गुळवेल किंवा सुके खोबरे, दोन्हीपैकी एक काहीही टाकू शकता. संध्याकाळी याचा छोटासा तुकडा तुम्ही कापुरासोबत जाळल्याने घरात अन्नाची, धनाची कधीही कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करते. 100% हे प्रभावी वस्तू आहे बरं का. आणि हीच सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. गुळवेलाचा थोडासा तुकडा असेल तर तो नक्की टाका. जिथे मसाला साहित्य मिळते त्या दुकानावर तुम्हाला मिळेल, किंवा मग थोडेसे सुके खोबरे त्याचा तुकडा टाकला तरीही चालेल. या सर्व वस्तूंचे प्रत्येकाचे विशेष महत्त्व आहे आणि याचे फायदे देखील भरपूर आहेत. तुमच्या घराभोवती अद्भुत सुरक्षा कवच तयार होणार आहे. सुखसमृद्धी नांदणार आहे. कायम लक्ष्मी नांदणार आहे. घरातील नजरबाधा देखील दूर होणार आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची वस्तू ती मसाल्यामध्ये असते. तुमच्या घरामध्ये जर असेल तर ती देखील टाकायची आहे. ती म्हणजे तेजपत्ता, तमालपत्र. हे देखील घरातील मानसिक क्लेश, भांडणे, वादविवाद दूर करण्यासाठी आणि कुटुंबामध्ये शांतता मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर तुम्ही तमालपत्र आवर्जून टाका. तर या सर्व वस्तू टाकून फक्त कापूर जाळूनच देणे एवढंच नाही, तर त्यासाठी तुम्हाला तो अभिमंत्रित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही मंत्र देखील म्हणायचे आहेत. मी तुम्हाला इथे मंत्र सांगणार आहे. तर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याला हळद कुंकू व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. तर त्याआधी तिथेच बसून तुम्हाला या पवित्र वस्तू जळताना मनामध्ये देवाचे नामस्मरण करायचे आहे. कुलदेवीचे, कुलदैवताचे नामस्मरण करायचे आहे. विशिष्ट मंत्र म्हणणे अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जात असल्यामुळे हा उपाय करताना तुम्ही एक मंत्र म्हणू शकता. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणल्यास घरात सुख समृद्धी लक्ष्मीचा वास राहतो. हा विष्णूंचा मूळ मंत्र आहे. हा 108 वेळेला किंवा 11 वेळेला म्हणायचा आहे. जर तुम्ही लवंग, काळी मिरी आणि मी तुम्हाला बाकीच्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व वस्तू जर तुम्ही कापुरासोबत जाळत असताल तर यामुळे नजर दोष आणि नकारात्मकताही नष्ट होत असते. तर हनुमानजीचा तुम्ही ओम हं हनुमंते नमः, ओम हं हनुमंते नमः हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा लावून ठेवू शकता. त्यानंतर घरातील क्लेश आणि गरिबी दूर करण्यासाठी, घरामध्ये शांतता लाभण्यासाठी, आर्थिक चणचण दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा संयुक्त मंत्र म्हणणे खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही बघू शकता माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद तर नक्कीच लाभणार आहेत. कारण हा अधिक महिना, धोंड्याचा महिना हा विष्णूंचाच महिना आहे. म्हणून तुम्ही दोघांच्याही आशीर्वादासाठी ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र नक्की म्हणा. हा तितकाच फायदेशीर ठरणार आहे. हे मंत्र अत्यंत प्रभावी आहे. तो ओम लक्ष्मी नारायणाय मंत्र तुम्ही नक्की हा म्हणायचाच आहे. सर्व मंत्र म्हणा, पण हा मंत्र म्हणायला विसरू नका, कारण हा विष्णूंचा महिना असल्यामुळे. त्यासोबतच जर कोणतेही मंत्र तुम्हाला पाठ नसतील तर सर्वात शक्तिशाली मानला जाणारा गायत्री मंत्र देखील म्हणू शकता. यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध होते. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. कापूर पेटवल्यावर त्याचा धूर संपेपर्यंत मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात तुम्हाला या मंत्राचा उच्चार करायचा आहे. हा धूर संपूर्ण घरभर फिरवताना विष्णुदेवाकडे माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख, आजारपण हे नष्ट होऊ दे आणि सुखसमृद्धी नांदू दे यासाठी प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर पुरुषोत्तम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्राचे पठण आवर्जून करायचे आहे. जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 3 मिनिटासाठी ऐकायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. सविस्तर ओळीसह आहे. तुम्ही हे देखील पाहून म्हणू शकता. हा उपाय करताना नक्की तुम्ही ते पाहून वाचायचे आहे किंवा श्रवण केले तरीही चालेल. माझ्या याच मोनिका कुलकर्णी चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, तर नक्की ऐका. आणि आता हा धूर तुम्हाला हे सर्व मंत्र म्हणत हे अभिमंत्रित केलेलं जे भांडं आहे ते तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचं आहे. प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यात हे भांडं नेऊन प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. यामुळे संपूर्ण नकारात्मकता ही नष्ट होणार हे 100% आहे. त्यानंतर तुम्हाला हे भांडं पुन्हा देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. हे धूर शांत झाल्यानंतर हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, साहित्य जे उरलेलं आहे, किंवा ते मग तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये मिक्स करून तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता.
तर हा उपाय नक्की करा. ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. सुतक संपल्यानंतर करा किंवा मग स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालतो. अधिक महिन्यामध्ये अधिक महिनाभर केला तरी चालेल, एका दिवशी केला तरी चालेल किंवा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहिला त्या दिवशी संध्याकाळी केला तरीही चालेल, दुसऱ्या दिवशी केला तरीही चालेल. आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.